तर लास्ट लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलं होतं बघा. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण नेचर ऑफ क्वेश्चन पेपर, चॅप्टर वाईज डिस्ट्रीब्युशन, त्याचबरोबर मॅथमॅटिकल लॉजिक हा पार्ट 4चा चॅप्टर आहे तो आपण स्टार्ट केला होता. त्याच्यामध्ये आपण स्टेटमेंट म्हणजेच काय हे काय केलं होतं पाहिलं होतं. आता त्या स्टेटमेंटची आपण आज ट्रूथ व्हॅल्यू काय करणार आहोत तर पाहणार आहोत. आता ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट, तर स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू कशी डिसाईड केली जाते. स्टेटमेंट हे दोन प्रकारचं असतं, तुम्हाला सर्वांना माहीत आहे. एखाद्या गोष्टीविषयी आपण जेव्हा मत मांडतो त्यावेळी ते एक मत एकतर चुकीचं असतं किंवा एकतर बरोबर असतं, बरोबर. म्हणजे ते ट्रूथ व्हॅल्यू कशी असणार आहे, ट्रू किंवा काय असेल तर फॉल्स. या दोन प्रकारच्या ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला काय करायचं आहे तर पाहायचं. ट्रू म्हणजे ते स्टेटमेंट ट्रू असेल तर आपण टी यूज करणार, ते स्टेटमेंट जर फॉल असेल तर आपण एफ काय करणार यूज करणार. मी काय सांगितलं, फॉर एक्झाम्पल्स बघा. फॉर एक्झाम्पल्स दिल्ली बघा, दिल्ली इज इन महाराष्ट्र. मी काय सांगितलं, दिल्ली कुठं आहे, महाराष्ट्रामध्ये, बरोबर. महाराष्ट्रामध्ये दिल्ली नाही आहे आपल्याला माहिती आहे, परंतु हे स्टेटमेंट आहे की नाही, यस, दिल्लीबद्दल काहीतरी गुणधर्म सांगितलं आहे. दिल्ली कुठे आहे, महाराष्ट्रामध्ये दिल्ली आहे असं आपल्याला काय काय सांगितलेलं आहे. हे स्टेटमेंट आहे, परंतु हे स्टेटमेंट कसं आहे, फॉल्स आहे, चुकीचं स्टेटमेंट आहे. आपण करेक्ट स्टेटमेंट कसं लिहू शकतो किंवा करेक्ट स्टेटमेंट काय असेल तर याची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, एफ. जर मी असं सेंटेन्स लिहिलं, सेकंड, दिल्ली इज इन इंडिया. ओके, दिल्ली कुठं आहे, इंडियामध्ये आहे असं जर मी लिहिलं, दिल्ली इज इन इंडिया. दिल्ली जर इंडियामध्ये आहे तर हे करेक्ट सेंटेन्स आहे. दिल्ली ही इंडियामध्ये, ती इंडियाची कॅपिटल असेल, समथिंग काय असेल, परंतु ती कुठं आहे, तिच्याबद्दल दिल्लीबद्दल काहीतरी सांगितलं, दिल्ली इज इन इंडिया. याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, टी. याची जी काही ट्रूथ व्हॅल्यू आहे ती ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे तर टी. म्हणजे ह्यालाच आपण काय म्हणतो तर ट्रूथ व्हॅल्यू म्हणतो. जर स्टेटमेंट दिलेलं स्टेटमेंट आहे परंतु त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल तर एकतर ते स्टेटमेंट ट्रू असेल किंवा एकतर ते स्टेटमेंट फॉल्स असेल. ओके, डू यू अंडरस्टँड. नेक्स्ट आपल्याला काय बघायचं आहे तर कनेक्टिव्हिटीज बघायचं. नेक्स्ट पॉईंट बघायचं आहे लॉजिकल कनेक्टिव्हिटीज. त्याच्यामध्ये आपल्याला सिंपल अँड कंपाऊंड स्टेटमेंट हा पॉइंट्स बघायचा आहे. तर लॉजिकल कनेक्टिव्हिटीच्या अगोदर सिंपल अँड कंपाऊंड स्टेटमेंट आपण बघायचे. आता आपण स्टेटमेंट बघितलंय, ह्या स्टेटमेंटचे दोन पार्ट्स पडतात. पहिला पार्ट आहे सिंपल स्टेटमेंट, दुसरा पार्ट आहे कंपाऊंड स्टेटमेंट. तुम्ही काही लिहून घ्यायचं नाही, फक्त अंडरस्टँडिंग करायचं आहे. हे सगळं पीडीएफच्या स्वरूपात मी रिटर्नमध्ये तुम्हाला देणार आहे, हे लक्षात घ्यायचं. तर आपल्याला काय सांगितलं, सिंपल अँड कंपाऊंड स्टेटमेंट पहिल्यांदा आपण बघूया. त्यानंतर आपण ज्या काही कनेक्टिव्हिटीज आहे त्या कनेक्टिव्हिटीज काय करायचे तर पाहिजे. तर फर्स्ट आपण बघूया सिंपल. ओके, सिंपल स्टेटमेंट. आता सिंपल स्टेटमेंट काय आहे सांगा, नो कॉम्बिनेशन. ओके, हे वर्ड्स फक्त लक्षात ठेवायचे, नो कॉम्बिनेशन. सिंपल स्टेटमेंट म्हणजे एक किंवा दोन, एक किंवा एकपेक्षा जास्त स्टेटमेंटचं जिथं कॉम्बिनेशन नसणार त्या स्टेटमेंटला आपण काय म्हणतोय, सिंपल स्टेटमेंट असतं असं म्हणतोय आपण. ओके, दोन्ही कायच नसणार आहे तर कॉम्बिनेशन नसेल, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी असं सांगितलं, राजू इज गुड बॉय. इथे किती स्टेटमेंट आहे, एकच स्टेटमेंट, राजू इज गुड बॉय. दुसरं स्टेटमेंट आहे का इथं, नाहीये, तर याला आपण सिंपल स्टेटमेंट म्हणतो. काय म्हणतोय, सिंपल स्टेटमेंट, नो कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन तिथं असू शकत नाही. आता आपण दुसरं स्टेटमेंट बघतोय, कंपाऊंड. कंपाऊंड स्टेटमेंट. आता कंपाऊंड स्टेटमेंट काय असणार आहे तर कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन टू or
more statement. ओके, कॉम्बिनेशन टू और मोर स्टेटमेंट, दोन किंवा दोन पेक्षा जास्त स्टेटमेंटचं जिथं कॉम्बिनेशन असतं त्याला आपण काय म्हणतो तर कंपाऊंड स्टेटमेंट. आता फॉर एक्झाम्पल्स बघायचं झालं, राजू इज गुड बॉय अँड ओके, राजू इज गुड बॉय अँड सूरज इज गुड बॉय. म्हणजे दोन स्टेटमेंट आपण कशाने जोडली, अँड न जोडली, बरोबर. राजू इज गुड बॉय अँड सूरज इज गुड बॉय. म्हणजे दोन व्यक्ती आहेत, दोन व्यक्तीबद्दल आपल्याला गुणधर्म सांगितलाय. पहिला कोणाबद्दल सांगितलंय, राजू. राजू कसा आहे, चांगला मुलगा आहे. आणि सूरज पण कसा आहे, सूरज पण कसा आहे, चांगला मुलगा आहे, गुड बॉय. म्हणजे हे दोन स्टेटमेंटचं काय तर कॉम्बिनेशन. जिथं कॉम्बिनेशन असेल त्याला आपण काय म्हणायचं आहे, कंपाऊंड स्टेटमेंट. कोणतं स्टेटमेंट, कंपाऊंड. जिथं कॉम्बिनेशन नसेल त्याला आपण काय म्हणायचं आहे, सिंपल स्टेटमेंट असं म्हणायचं आहे. कोणतं स्टेटमेंट, सिंपल. तुम्हाला दोन्ही स्टेटमेंट समजले असतील. सिंपल स्टेटमेंट म्हणजेच काय लक्षात ठेवायचं, नो कॉम्बिनेशन. आणि कंपाऊंड स्टेटमेंट कॉम्बिनेशन, वन, टू और मोर दॅन टू स्टेटमेंटचं जिथं कॉम्बिनेशन असतं त्याला कंपाऊंड. जिथं कॉम्बिनेशन असतं, एकच स्टेटमेंट असतं त्याला आपण काय म्हणायचं आहे, सिंपल स्टेटमेंट. आता आपण नेक्स्ट लाईनला काय बघायचं, लॉजिकल कनेक्टिव्हिटीज बघायचं. काय पाहायचं, लॉजिकल कनेक्टिव्हिटीज. तर आजच्या लेक्चरला आपण लॉजिकल कनेक्टिव्हिटीज कोणत्या आहेत ते बघूया. त्यानंतर आपण काय करूया नेक्स्ट लेक्चरला त्याच्या संदर्भात जे काही ट्रूथ टेबल्स आहेत ते ट्रूथ टेबल्स आपण काय करायचे तर पाहायचे. तर लॉजिकल कनेक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या लॉजिकल कनेक्टिव्हिटीज 5 आहेत. त्या कोणत्या आहेत, त्यांचं मेनिंग काय, त्यांचं नाव काय, हे आपण काय करतोय तर पाहू. ओके, लुक हिअर. लॉजिकल कनेक्टिव्हिटीज. काय करूया तर पाहूया. तर पहिला आपण सिरियल नंबर घेऊया. सिरियल नंबर कनेक्टिव्स. ओके, म्हणजे कनेक्टिव्स कोणतं असेल आणि त्याचं सिम्बॉल काय असेल. सिम्बॉल हे सगळं मी तुम्हाला नोट्समध्ये देणार आहे, त्यामुळे ह्याची काही गरज नाही आहे. नेम ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. नेम ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. ओके, तर आपण हा चार्ट पाहतोय. सिरियल नंबर, कनेक्टिव्स, सिम्बॉल, नेम ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. तर ते कंपाऊंड स्टेटमेंटचं नेम काय, तर आपण फर्स्ट बघतोय अँड. म्हणजे अँड हे कनेक्टिव्हिटीज आहे. दोन विधानं जोडण्यासाठी आपण कशाचा वापर करतो, अँडचा म्हणजे अँडचा वापर करतो. तर त्याचा जो काही सिम्बॉल आहे ते उलटं व्ही, हे लक्षात ठेवायचं. थोडंसं थेरॉटिकल पार्ट आहे परंतु सिंपल आहे, काळजी करून करू शकतो. तर याला ह्या कंपाऊंडचं नेम आहे आपलं कंजक्शन. काय म्हणतो याला आपण, कंजक्शन. ओके, ह्याचं नाव काय आहे, कंजक्शन. याला कशाला ओळखलं जातं, कंजक्शन. आता याचं टोपण नाव शॉर्टमध्ये काय म्हणतो आपण, याला अँड. उलट जर बी आलं तर त्याला आपण ॲड म्हणू शकतोय किंवा त्याचं जे काय प्रॉपर नाव आहे कंजक्शन. आता आपण नेक्स्ट दुसरे जे आहे सेकंड, ते सेकंड आपण बघतोय ऑर. दोन वाक्य जोडण्यासाठी किंवा याचा पण आपण यूज करू शकतो, राजू किंवा सूरज. ओके, म्हणजेच कसं ऑर आपण यूज करू शकतो, राजू और सूरज दिसतात. तर याच्यासाठी सिम्बॉल आहे फी. कोणता आहे, फी. फी म्हणजे काय, ऑर. तर याचं नाव जे आहे या सिम्बॉलला काय म्हणायचं,
हे कंजक्शन कधी यूज करायचं आपण, तर हे कुठलं कंजक्शन आहे त्याला नाव काय, डिजंक्शन. काय नाव आहे, डिजंक्शन किंवा डिजंक्शन. नेक्स्ट थर्ड जे आहे ते आता आपण काही थेरम्स बघितले असतील. थेरमची सुरुवात जी आहे ते इफ पासून होते आणि मिडलला कोण येतं, देन नंतर जो दुसरं वाक्य असतं ते आपण प्रूव्ह करायचं असतं. म्हणजे दिलेलं स्टेटमेंट काय असतं बघा, इफ अप टू डॅश डॅश देन. ओके, इफ देन च्या स्वरूपात असतं. इफ दिलेलं स्टेटमेंट देन काय दुसरं स्टेटमेंट. ओके, तर याच्यासाठी आपण यूज करतोय हे ॲरो. ह्या ॲरोला काय म्हटलं जातं, तर इम्प्लिकेशन म्हटलं जातं. ओके, इम्प्लिकेशन. आणि ह्याला दुसरा वर्ड आहे. ओके, दुसरा जो वर्ड आहे तो काय असणार आहे, तर कंडिशनल. दुसरा वर्ड कोणता असणार आहे, कंडिशनल. तर ह्या ॲरोला आपण काय म्हणू शकतोय, कंडिशनल किंवा इम्प्लिकेशन असं म्हणू शकतोय. दोन नाव आहेत त्याचं, एक तर इम्प्लिकेशन किंवा एक तर कंडिशन. आता आपण नेक्स्ट बघतोय फोर्थ नंबर आहे इफ अँड ओनली. ओके, काही वाक्य किंवा काही विधान जोडण्यासाठी आपण बघितलं असेल इफ अँड ओनलीचा यूज आपण करतो. म्हणजे हे शॉर्ट फॉर्म मध्ये आपण असं पण लिहू शकतो, IFF. ओके, IFF चा अर्थ काय, इफ अँड ओनली इफ. तर ह्या IFF साठी कधी यूज करणार आहे, तर याच्यासाठी आपण काय करू शकतो, दोन्हीकडे ॲरो असणारा सिम्बॉल यूज करू शकतो. हे लक्षात घ्यायचं. म्हणजे आपण स्टेटमेंटसाठी काय यूज करू शकतो, P डबल इम्प्लाइज Q. P हे पहिलं स्टेटमेंट असेल, Q हे काय असणार आहे, दुसरं स्टेटमेंट असेल. असे दोन स्टेटमेंट दिली जाते आणि ते यूज करण्यासाठी मध्ये काय कनेक्टिव्हिटीज आहे. म्हणजे P राजू इज गुड बॉय. ओके, इफ अँड ओनली इफ सूरज इज गुड बॉय. हे जर जोडायचं असेल तर त्यासाठी कुठलं कंजक्शन यूज करणार, दिस. का, इफ अँड ओनली बाय. अँड आलं तर कुठलं कंजक्शन यूज करणार, दिस. म्हणजे काय सांगितलं, इफ अँड ओनली इफ. तर याचं नाव काय आहे, तर याला आपण डबल इम्प्लिकेशन म्हणू शकतोय. डबल इम्प्लिकेशन किंवा ह्याला जसं ह्याला दुसरं नाव होतं कंडिशनल, तर ह्याला पण दुसरं नाव आहे बाय कंडिशन. ह्याला पण दुसरं नाव काय देऊ शकतोय, बाय कंडिशन. अशा प्रकारे हे काय झालं तर फोर्थ नंबरचं झालं. आता आपण 5 नंबरचं घेतोय. 5 नंबरचं आहे निगेशन. हे नॉट, नेवर, नथिंग हे शब्द जर ते आले आपल्याकडे, आपण सांगतो राजू इज नॉट अ गुड बॉय. राजू इज नॉट अ गुड बॉय. राजू चांगला मुलगा नाही. म्हणजे ज्यामध्ये नकारार्थी शब्द आलेला आहे, नकारार्थी वर्ड आलेला आहे, तो कोणता आहे, नॉट. याच्यासाठी आपण सिम्बॉल यूज करतो दिस टाइप. ओके, जसं आपण सिंग्युलॅरिटीचा सिम्बॉल यूज केला होता 10th स्टँडर्डला, त्याच पद्धतीनं हा यूज करतोय आपण. तर याला आपण निगेशन असं म्हणतो. काय म्हणतोय, निगेशन. निगेशन हे सगळे वर्ड्स आहेत, हे तुम्हाला पाठ करावं लागणार आहे, लक्षात ठेवावं लागणार आहे. एक तर ही नावं लक्षात ठेवा किंवा एक तर ही नावं लक्षात ठेवू शकताय. तर हे अँड जिथे जिथे तिथं हा सिम्बॉल वापरायचा, त्याला काय म्हणायचं आहे, कंजक्शन. आता फॉर एक्झाम्पल याचं रीडिंग कसं करायचं, तर P आणि हे Q. आता इथे काय आलं सांगा, P अँड Q. P म्हणजे पहिलं स्टेटमेंट, Q म्हणजे दुसरं स्टेटमेंट. P म्हणजे काय असू शकतोय, फॉर एक्झाम्पल P इज इक्वल टू राजू इज गुड, ओके, बॉय. Q काय असेल, सूरज इज गुड बॉय. ओके, राजू इज गुड बॉय आणि सूरज इज गुड बॉय. असे दोन स्टेटमेंट आहेत P आणि Q. मग मी असं लिहिलं. ओके, तर याचं रीडिंग कसं करायचं, ओके, P अँड Q म्हणू शकते. काय म्हणू शकताय, P अँड Q किंवा काय म्हणू शकताय, P कंजक्शन. का, हा सिम्बॉल आलाय कंजक्शनचा, म्हणून P कंजक्शन Q. म्हणजे काय, राजू इज गुड बॉय आणि कशासाठी कंजक्शन आलंय, अँड
काय लिहू शकतोय सूरज इज गुड बॉय. ओके दिसलं. जर आपण असं लिहिलं जे रीडिंग कसं करायचं पी अँड क्यू पहिलं. दुसरं काय पी कंजक्शन क्यू. नेक्स्ट जर मी असं लिहिलं तर याचं रीडिंग कसं करायचं आहे पी ऑर क्यू किंवा पी ऑर डिजक्शन क्यू. पी ऑर डिजक्शन क्यू किंवा पी ऑर क्यू. नेक्स्ट थर्ड मी असं लिहिलं पी इम्प्लाइज क्यू. तर याचं रिडक्शन कसं करायचं आहे रीडिंग कसं करायचं आहे पी इम्प्लाइज क्यू किंवा पी कंजक्शन किंवा कंडिशनल पी कंडिशनल क्यू. पी कंडिशनल क्यू असं आपण करू शकतो. नेक्स्ट फोर्थ नंबर साठी आपण काय इफ अँड ओनली म्हणजेच कोड डबल इम्प्लिकेशन जे पी डबल इम्प्लाइज काय घेऊ शकतो आपण क्यू घेऊ शकतो. पी डबल इम्प्लाइज क्यू म्हणजे याचा अर्थ आपण रीडिंग कसं करू शकतो पी डबल इम्प्लाइज क्यू किंवा पी बाय कंडिशनल क्यू असं याचं आपण रीडिंग करू शकतो. अशा प्रकारे हा चार्ट लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूया तर ह्या चार्टच्या संदर्भात जे काय ट्रूथ व्हॅल्यूज आहेत ते ट्रूथ व्हॅल्यूज आपण काय करूया तर पाहूया.